बीड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढण्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षकांची नवीन नेमणूक करण्यात आलेली आहे। गुन्हेगारी रोखण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला बळकट करण्याचा एक प्रयत्न सुरू केलेला आहे आणि वाढत्या गुन्हेगारीच्या घटनांना तोंड देण्यासाठी बीड जिल्ह्यातील पोलिसांनी नवीन पोलीस अधीक्षकांची नेमणूक केलेली आहे। गुन्हेगारीमुळे भयभीत झालेला बीड जिल्ह्यातील नागरिकांना या नवीन नेमणुकीमुळे दिलासा मिळेल अशी आशा आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विधानसभेत म्हणाले होते की बीडच्या प्रकरणात ज्याचा समावेश असेल, मग तो भूमाफिया असेल तरी त्यांच्यावर मकोका लावून मी पोलीस महासंचालकांना देखील सांगितले की यात पोलीस प्रशासनाचाही दोष आहे। पोलिसांनी देखील फिर्याद नोंदवल्यावर त्याची वस्तुस्थिती काय आहे हे बघायला पाहिजे। मधल्या काळात हे निर्ढावलेले अशा प्रकारचे काम करताना दिसतात, हे यापुढे सहन केले जाणार नाही, हे मी सभागृहाला आश्वस्त करतो। या प्रकरणात दोन प्रकारे चौकशी आम्ही करणार आहोत। एक म्हणजे पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या अधिकारी अंतर्गत SIT चौकशी केली जाईल आणि दुसरीकडे न्यायालयीन चौकशी देखील केली जाईल। ही चौकशी 3 ते 6 महिन्यात पूर्ण केली जाईल। जी प्रकरणे समोर येत आहेत त्या सगळ्या प्रकरणात पोलीस प्रशासनाची कचुराई दिसत असल्यामुळे बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतलेला आहे असे त्यांनी म्हटले आहे आणि त्यांनी बदली 24 तासाच्या आत केलेली आहे। बीडचा कायदा सुव्यवस्था सरळ करणारा कडक शिस्तीचा IPS पदाचा अधिकारी आता आपल्या बीड जिल्ह्याला लाभलेला आहे आणि कोण आहे नवनीत कामत ते आपण बघून घेऊया। बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण सध्या चांगलंच तापल्याचं दिसून येत आहे। बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्यासह महाविकास आघाडीच्या खासदारांनी संसदेत तर विरोधी पक्षांच्या आमदारांनी विधिमंडळात या प्रकरणी आवाज उठवला आहे। या प्रकरणी सभागृहात झालेल्या चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासनाने कारवाई करण्यास कचुराई केल्याने सांगितले होते। तसेच बीडच्या पोलीस अधीक्षकांची बदली करण्याचा निर्णय घेतल्याने घोषणा देखील त्यांनी केली होती। या घोषणेला 24 तास उलटले नाही तोच पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांची बदली करण्यात आली आहे। त्यांच्या जागी नवनीत कामत यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। कोण आहेत बीडचे नवे SP नवनीत कामत बघूया। तर नवनीत 2017 बॅचचे IPS अधिकारी आहेत। नवनीत कामत हे मूळचे राजस्थानचे आहेत। नवनीत कामत यांचे वडील निवृत्त रेल्वे अधिकारी आहेत। तर कामत यांचं 6वी पर्यंत शिक्षण मुरादाबाद मध्ये झालं आहे। 6वी ते 12वी पर्यंत शिक्षण त्यांनी सैनिक स्कूल चित्तोडगड येथे घेतलेलं आहे। नवनीत कामत हे शाळेत एक सर्वसाधारण विद्यार्थी होते। वडिलांनी त्यांना एक आव्हान दिलं आणि नवनीत यांनी 10वी 11वी 12वी या 3 वर्षात सैनिक स्कूल प्रथम क्रमांक पटकावला। स्वतःवर विश्वास ठेवून 10वी टॉप केलं, तेव्हापासून स्वतःवरचा विश्वास वाढला। 12वी नंतर नवनीत यांनी IIT प्रवेश केला, तेथे त्यांनी BTech केलं। आई शिक्षिका, वडील रेल्वेत होते, त्यांनी लहानपणापासून अधिकारी होण्याबाबत सल्ले दिले। पण नवनीत यांचा ओढा खाजगी क्षेत्रात होता। नवनीत यांनी IIT मधून पदवी मिळवल्यानंतर त्यांनी सॉफ्टवेअर डिझाईन इंजिनियर म्हणून एक खाजगी कंपनीत नोकरी केली। या दरम्यान त्यांनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास सुरू केला। स्पर्धा परीक्षेसाठी ते दिल्लीत आले, तेथे त्यांनी अभ्यास सुरू करून 2017 मध्ये ते IPS बनले आणि त्यांची नियुक्ती आता बीडमध्ये करण्यात आली आहे। या अगोदर ते संभाजीनगरमध्ये पोलीस उपायुक्त म्हणून पदभार सांभाळत होते आणि आता त्यांची नियुक्ती बीड जिल्ह्याचे SP म्हणून करण्यात आलेली आहे।